एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वास सांगतात. युधिष्ठिराने प्रत्येक महिन्याच्या 2 याप्रमाणे 12 वर्षे एकादशी केल्या होत्या. आता हे व्रत राजा अमरीश, राजा हरिश्चंद्र, राजा युधिष्ठिर यांनी सुद्धा केलेलं आहे. तर यावर्षी 25 जुलै 2026 वार शनिवार या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे. एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, पारमार्थिक ओढ लागते, संसार सुखाचा होतो, निरोगी काया, सदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो. ईश्वरा समीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी मानले जाते. एकादशी ही भगवान महाविष्णूंची अतिशय आवडती तिथी आहे. प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येत असतात, एक कृष्ण पक्षातील आणि एक शुक्ल पक्षामधील. एकादशी याप्रमाणे वर्षाला अशा 24 एकादशी येतात आणि जर धोंड्याचा महिना आला तर 2 एकादशी या एक्स्ट्रा येतात, म्हणजे वर्षाला 26 एकादशी येतात. तर या 24 किंवा 26 एकादशीमध्ये 2 एकादशी या मोठ्या एकादशी म्हणून ओळखल्या जातात. पहिली म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी. तुम्ही वर्षभरातील एकादशीचं व्रत जरी नाही केलं तरी तुम्ही ही आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी या 2 एकादशी जरी तुम्ही धरल्या तर संपूर्ण वर्षभराच्या 24 एकादशी केल्याचं पुण्यफळ जे असतं ते तुम्हाला मिळत असतं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादशीचं व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणते नियम माहिती असायला हवे, तसेच एकादशीचा उपवास कसा करावा, कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहे. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्हाला 12 महिन्याची एकादशी करायची असतील, म्हणजेच 15 दिवसाला जी एकादशी येते ती तुम्हाला धरायची असेल तर या आषाढी एकादशीपासून तुम्ही त्या 12 महिन्याच्या एकादशी धरण्याची सुरुवात ही करू शकता. मात्र संकल्प करून एकादशी व्रत करण्यास सुरुवात करावी. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की एकादशी व्रत कोणी करावं, कधीपासून सुरू करावं आणि हे व्रत कधी थांबवावं. तर एकादशी व्रत जे आहे तर ते मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना हे व्रत झेपत त्यांनी सर्वांनी, महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण हे व्रत करू शकतात. बघा, असं म्हटलं जातं की तुम्हाला आयुष्यामध्ये मानव जन्म हा मिळालेला आहे तर कोणतं व्रत वेगळे उपवास करा किंवा न करा, पण एकादशीचं व्रत हे आवर्जून करावे आणि हे व्रत जे करतात ते आपल्या सोबत येतं, त्यामुळे हे व्रत करावे. आता हे व्रत कधी सोडावे तर 11 एकादशी करून सोडावे का, 21 एकादशी करून सोडावे का, असं काही नाही. तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या शेवटच्या अगदी श्वासापर्यंत एकादशी व्रत हे आपण करू शकतो आणि बरेच जण हे करतात सुद्धा. जर हे व्रत सोडायचं असेल तर कोणत्याही एकादशीला हे व्रत तुम्ही सोडू शकता. याचं उद्यापन वगैरे असं काही नाही. तुम्हाला हवा असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे विठ्ठल मंदिर असेल तर तिथे जा. विठ्ठलला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सांगा, कशामुळे तुम्ही हे व्रत सोडताय ते सांगा आणि मग तेव्हापासून तुम्ही हे व्रत सोडू शकता. तुम्हाला हवा असेल तर ज्या एकादशीला तुम्ही हे व्रत सोडणार आहात त्या दिवशी तुम्ही काही दानधर्म करून सुद्धा हे व्रत सोडू शकता किंवा पंढरपूर दर्शन घेऊन सुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे ते सोडू शकता. एकादशीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर म्हणजे दिवस रात्रभर उपवास केला जातो. फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो. आणि खऱ्या अर्थाने एकादशीचा उपवास हा दशमी तिथीच्या रात्रीपासून म्हणजे दशमी तिथीला सूर्य मावळल्यानंतर तेव्हापासून हा उपवास धरला जातो. तो दुसऱ्या दिवशी एकादशीचा संपूर्ण दिवस रात्रभर धरला जातो आणि द्वादशीच्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर स्नान वगैरे सगळं करून, देवपूजा वगैरे सगळं करून मगच हा उपवास जो आहे तो सोडला जातो. खास करून एकादशीचा जो उपवास असतो त्याला तांदूळ म्हणजे भात अजिबात खाल्ला जात नाही. यामध्ये सुद्धा काही कारण आहे, ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि तुम्ही जर एकादशीचं व्रत करणार नसाल, 12 महिन्याच्या एकादशी असू द्या, ते व्रत तुम्ही करत नसाल तरी सुद्धा एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजे भात हा पदार्थ अजिबात खाऊ नये. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार बनवू नये किंवा तो खाऊ देखील नाही. आणि एकादशीच्या दिवशी कांदा लसूण वर्ज्य केलं जातं. स्पेशली कांदा हा चुकून सुद्धा या दिवशी खाऊ नये असं म्हटलं जातं. जे आता आषाढी एकादशीच्या दिवशी पहिल्यांदाच एकादशीचं व्रत करणार आहेत आणि पुढे सुद्धा ते कायम चालू ठेवणार आहेत, त्याचबरोबर ज्यांनी आजपर्यंत भरपूर एकादशीचं व्रत केलं पण संकल्प घ्यायचा असतो हे माहित नव्हतं, त्यांनी आषाढी एकादशीचं व्रत करताना पूजेच्या वेळी संकल्प घ्या आणि मगच पुढची पूजा करा. त्यानंतर तांब्यातून थोडंसं पाणी घ्यायचं, ते आपल्या सर्वांगावर शिंपडायचं श्रद्धेने आणि भक्तीपूर्वक. यथाविधी विठ्ठल देवता, त्याचबरोबर तुमच्या घरात असणारे बाळकृष्ण, श्री विष्णू देवता यांचं सुद्धा पूजन करू शकता. बघा, यापैकी कोणत्या एक देवतेचे तुम्ही पूजन करा. सर्व देव एकच आहेत, फक्त त्यांचे अवतार किंवा रूप हे वेगवेगळे आहेत. आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही आणि एक अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्नच ग्रहण करतो आणि ही जी प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते. यासाठी 15 दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा. उपवास शक्यतो काही न खाता करावा, गरज लागली तरच फलाहार करावा. मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणे फलाहार केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास हा न केलेला बरा. त्याचबरोबर मासिक पाळी आलेले असेल किंवा सूतक आला असेल आषाढी एकादशीच्या दिवशी तर अशा वेळेला तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तसेच एकादशीच्या दिवशी होम तसेच हवन करण्याची पद्धत सुद्धा नाही, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा होम किंवा हवन विधी अजिबात करू नका. तसेच जो व्यक्ती सर्व एकादशीचं व्रताचं पालन करतो तर त्याला तिथी, वार, नक्षत्र याची चांगली माहिती राहते. एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक, आर्थिक, कामिक प्रबोधनाला बळी पडत नाही. एकादशी करणाऱ्याला संकटातून सुद्धा विवेक बुद्धी जागृत राहते. जो व्यक्ती एकादशी करतो त्याचं पूर्व कर्म शुद्ध होतं, म्हणजेच काय तर त्याने अगोदर काही पापकर्म केले असेल तर ते सुद्धा एकादशी केल्यामुळे मिटतात. एकादशी करणाऱ्याची एकाग्रता वाढते. ज्यांना व्यवस्थित खाऊन पिऊन सुद्धा सतत भूक लागते किंवा खाऊ खाऊ सुटते त्यांनी एकादशीचं व्रत अवश्य करावं, जेणेकरून तुम्हाला अन्नाचा त्याग करणं काय असतं किंवा उपवास करणं काय असतं हे चांगल्या पद्धतीने समजेल. त्याचबरोबर विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन सुद्धा यामुळे वाढतं. आषाढी एकादशी असो किंवा कोणती एकादशी, तुम्ही जर विठ्ठल गायत्री मंत्र म्हणलात तर तुम्हाला नक्कीच मनशांती लाभेल. तुमच्या मनात जे काही उलटसुलट विचार येतात, जो काही तुम्हाला ताणतणाव असतो तो सुद्धा दूर होऊन जाईल. आता हा जो तुळशी गायत्री मंत्र आहे जो तुम्ही तुळशी जवळ म्हणू शकता सकाळी पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळी. तर संध्याकाळी तुळशीला तुपाचा
तुपाचा दिवा आवश्यक लावा. तुमच्याकडे गाईचं तूप नसल्यास तुम्ही तेल वापरलं तर त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये चिमूटभर हळद टाकायला अजिबात विसरू नका. तुळशी गायत्री मंत्र असा आहे, ओम तुलसी देवी विघ्नेहि विष्णुप्रियाच धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. हा मंत्र तुम्ही एकादशी दिवशी आवर्जून म्हणा किंवा जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा मंत्र सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता. तुमच्या मोबाईलवर हरिपाठ देखील ऐकू शकता, विठ्ठल रुक्मिणीची आरती म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वाक्षरी मंत्र म्हणजे द्वादश मंत्र जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे हा मंत्र सुद्धा तुम्ही आवर्जून म्हणू शकता. एकादशीचा उपास नेमका कधी आणि कशा पद्धतीने धरायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते, जे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकादशीच्या आदल्या दिवशी जी दशमी येते तर दशमीच्या रात्रीपासून ते द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत आपल्याला एकादशीचा उपास करायचा असतो. म्हणजे द्वादशीच्या रात्रीपासून तुम्ही एकदा उपास धरला की द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर हा उपास सोडायचा. एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी येते तर दशमी तिथीच्या तुम्ही दिवसभर जेवण करू शकता. तुम्हाला जे पदार्थ खायचे ते तुम्ही खाऊ शकता, पण दशमीच्या रात्री जेवायचं नाही. तुम्हाला जर असं वाटेल की मी दशमी तिथीच्या दिवशी दिवसभर खूप सकाळी वगैरे जेवले होते आणि मग मला भूक लागू शकते, तर तुम्ही दशमी तिथीच्या सूर्योदयाच्या आत कधीही जेवण करा. एकदा की सूर्य मावळा की त्यानंतर दशमीला जेवण करू नका. आणि भलेही तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवण केलेलं असेल तरी पण तुमच्या जेवणामध्ये भात खाऊ नका. भात न खाण्याचं कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगते, पण दशमी तिथीच्या रात्रीपासून तुम्ही उपास सुरू केला की त्याचा अर्थ असा होतो की दशमीच्या दिवशी तुम्ही एकभुक्त राहत असाल, म्हणजे एकदा जेवण केलेलं आहे आणि त्यानंतर एकादशीचा संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला उपास हा करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की मगच तुम्हाला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे. उपवास सोडताना सुद्धा तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये भाताचा समावेश करायचा नाही. हा नियम फक्त एकादशीसाठीच लागू आहे. त्याचबरोबर तुमच्या उपवास सोडण्याच्या पदार्थामध्ये कांदा लसणाचा म्हणजे तामसिक पदार्थाचा समावेश नसावा. या पद्धतीने हे एकादशीचं व्रत केलं जातं. बऱ्याच ठिकाणी आज सुद्धा हे नियम पाळतात, कारण हे अगदी जुन्या काळापासून चालत आलेले नियम आहेत. तसेच एकादशीची जी काही झाडलोट असते तर ती आदल्या दिवशीच करून ठेवतात. एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या झाडाची पानं ही तोडत नाहीत, घरातील साफसफाई करत नाहीत, बरेच जण शेतामध्ये सुद्धा जात नाहीत. तर याचं खरं कारण आहे की आपल्याकडून कोणत्याही जीवजंतूचा नकळतपणे अंत होणार नाही. म्हणजे इतकं सात्विक पद्धतीने हे व्रत केलं जातं की आपल्याकडून कोणत्याही जीवाला हानी पोचता कामा नये आणि त्याचं पातक आपल्या माती येता कामा नये. पण आजकाल जीवनशैली बदललेली आहे, पण जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही नक्कीच या एकादशीला पाळायच्या आहेत. बघा, एकादशीच्या व्रतामध्ये काय काय खावं हा प्रश्न बरेच जण विचारतात. तर या व्रतामध्ये तुम्ही साबुदाणा, भगर, बटाटा व उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. तसेच दूध किंवा दुधाचे काही पदार्थ खायचे असतील किंवा जे उपवासाला चालतात तर ते सुद्धा खाऊ शकता. तसेच तुम्ही फक्त या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत जर करायचं असेल तर ते अगदी काळजीपूर्वक करा. सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला काही जर उपवासाचं खायचं असेल तर ते तुम्ही खाऊन घ्या. पाणी प्यायचं असेल तर पाणी पिऊन घ्या. पण एकदा की सूर्योदय झाला की त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत काहीच खायचं नसतं किंवा प्यायचं देखील नसतं. आपल्या शरीराला यामुळे खूप त्रास होणार असेल तर फक्त फळांवर हा उपवास करायचा असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता. ज्या महिला गर्भवती आहेत त्यांना शक्य असल्यास किंवा उपवास निघणार असेल तरच तुम्ही उपवास घेऊन काळजी घेऊन तुम्ही हा एकादशीचा उपवास हा करू शकता, नाहीतर करू नका. एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छिते की एकादशीच्या उपवासामध्ये तुम्ही जर खिचडी खात असाल, भगरीचं काही खात असाल आणि त्यावर तुम्हाला लिंबू पिळून खायचं असेल किंवा आवडत असेल तर ते या दिवशी आवर्जून टाळावे. त्याचबरोबर लिंबू पाणी सुद्धा या दिवशी घेऊ नये. आणि मग तुम्हाला लिंबाचा रस प्यायचा असेल किंवा काही तुम्ही लिंबाचं बनवत असाल, या दिवशी लिंबाचं लोणचं वगैरे खात असाल उपवासाचं, तरी सुद्धा या दिवशी खाऊ नका. आणि लिंबू या दिवशी मेन म्हणजे कापायचं देखील नसतं. एकादशीचा हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. जो व्यक्ती एकादशी व्रत करतो त्याचं पूर्वकर्म शुद्ध होतं, विहित कर्माचं आचरण आणि ज्ञानार्जन सुद्धा वाढतं. आणि त्यामुळे एकादशी व्रतचे आहे ते तुम्ही आवर्जून करावे. तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहे तर ते तुम्हाला हे व्रत असेल, हा उपवास असेल किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींना एकादशी व्रत नसेल तरी सुद्धा तुम्हाला खायचे नाहीयेत. आणि चुकून जर तुमचं हे एकादशीचं व्रत मोडलं तर काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणांचा पडतो. तर अशा वेळेला तुम्हाला देवाकडे क्षमा याचना करायची आहे आणि जे काही तुम्ही खाल्लं असेल त्यावर तुम्हाला दिवसभर राहायचं आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत राहायचं आहे, काही खायचं नाहीये. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी तुम्ही हा जो उपवास आहे तर तो एकादशीचा तर तो तुम्ही सोडू शकता. तुम्ही समजा चुकून काही खाल्लं असेल तर तुम्ही चहा वगैरे घेऊ शकता, कॉफी घेऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, पाणी पिऊ शकता. फक्त या दिवशी फळाचा पदार्थ हा फक्त तुम्ही खाऊ नका. किंवा समजा जर तुमचं एकादशी व्रत हे मोडले म्हणजे सुटले तर तुम्ही अजून काय करू शकता, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुम्ही हे एकादशी व्रत करू शकता. म्हणजे जसं एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर फराळ करणार असतो आणि काही खाणार नसतो आणि द्वादशीच्या दिवशी हे व्रत आपण सोडणार होतो, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं, द्वादशीच्या दिवशी एकादशी प्रमाणेच उपवास करायचा आहे. आणि त्रयोदशीच्या दिवशी हा जो उपवास आहे तर तो तुम्हाला सोडायचा आहे प्रायचित्त म्हणून. द्वादशीच्या दिवशी तुम्हाला एकादशी व्रत जे आहे तर ते करायचं आहे. जर तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला खूप वाईट वाटते की माझी एकादशीचा उपवास आता मोडला, मी काय करू, तुमच्या मनातून ही गोष्ट काही केलं जात नाहीये, तर मात्र तुम्ही द्वादशीच्या दिवशी हे व्रत जे आहे तर ते तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे करू शकता. आता बऱ्याच जणांना जो प्रश्न पडलेला आहे की तांदूळ का खायचे नसतात एकादशीच्या उपवासाला, तर ऐका, महर्षी मेघ यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला आणि यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते. ज्या दिवशी महर्षींचं शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधांनी पृथ्वीवरील तांदूळ रूपात
जन्म घेतला आणि तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असं मानले जाते आणि म्हणूनच एकादशीला तांदूळ खात नाहीत. एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधांचं मांस आणि रक्तसेवन केल्यासारखं मानले जाते. म्हणून भात जो आहे तो एकादशी तिथीला चुकून देखील खाल्ला जात नाही. आणि दुसरं वैज्ञानिक कारण असं आहे की तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे पाण्यावर चंद्राचा देखील प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढते आणि यामुळे मन विचलित व चंचल होते. मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळा आणते आणि म्हणून एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे. सरतेशेवटी काय आहे की एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, ते म्हणजे की ही जी पथ्य आहे ती आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहे. त्याचं पालन करायचं असेल तर ते शास्त्राला धरून केलं तरच त्याचा उपयोग होईल, जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही सुद्धा साध्य होईल. आणि म्हणून हे का कशासाठी याचा विचार करण्यापेक्षा पूर्वीपासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करूनच हे जे काही पथ्य असतील, नियम असतील ते लावलेले आहेत. हे लक्षात घेऊन हे जे व्रत आहे ते श्रद्धेने आणि विश्वासाने करायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, पण अजून काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर खाली कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी सांगितल्याप्रमाणे की देव हा भीतीचा विषय नाही, देव हा भक्तीचा विषय आहे. त्यामुळे न घाबरता न भीता श्रद्धेने आणि विश्वासाने हे आषाढी एकादशीचे व्रत करा. यापूर्वी तुम्ही कधी केलेलं नसेल तरी सुद्धा आणि तुम्ही वर्षानुवर्षे हे व्रत करत असाल तरी सुद्धा अगदी भक्तीने विश्वासाने हे व्रत करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.